नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आज खास तुमच्यासाठी मी बायोलॉजीचा जे फर्स्ट चॅप्टर आहे, त्या चॅप्टर मधले काही महत्वाचे बीट्स घेऊन आलो, महत्वाचे टॉपिक्स घेऊन आलो, ज्या टॉपिकवर दरवर्षी क्वेश्चन विचारतात. बघा, 2020 ला चॅप्टर फर्स्ट मध्ये जे काही क्वेश्चन तयार झाले ते ह्या 3 बीट वरलेच क्वेश्चन होते. बघा, कोणते बीट होते? फर्स्ट टॉपिक होता बघा तुमचा डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. त्याच्यानंतर स्केच अँड लेबल अँजिओस्पर्मिक एम्ब्रिओ सॅक. अँजिओस्पर्मचं जे एम्ब्रिओ सॅक असते त्याचं डायग्राम काढून त्याला लेबलिंग द्यायची, त्याच्यावर एक क्वेश्चन विचारलेला. आणि त्याच्यानंतर आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, ह्या टॉपिकवर एक क्वेश्चन तयार होतो. 2020 मध्ये ह्या 3 टॉपिकवर क्वेश्चन विचारले होते. त्याच्यानंतर 2022 मध्ये जर बघितलं आपण, तर 2022 मध्ये परत हा रिपीट झालेला आहे टॉपिक, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. आता ह्या टॉपिकवर एमसीक्यू क्वेश्चन विचारले असतील, एका मार्कचे क्वेश्चन विचारले असतील किंवा मेजर क्वेश्चन विचारले असतील, पण क्वेश्चन विचारलेले आहेत, बरोबर. त्याच्यानंतर डिस्क्राईब इन डिटेल, डिस्क्राईब आउटब्रीडिंग डिव्हाइस विच एनकरेज द क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशनला एनकरेज करण्याचे आउटब्रीड डिव्हाइस जे असतात, आता ह्या टॉपिकवर पण क्वेश्चन विचारले, हे टॉपिक पण तुम्हाला करायचं आहे. नंतर 2023 मध्ये जर बघितलं आपण, 2023 मध्ये बघा, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट वर विचारलेले, सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन, त्याच्यानंतर काही टर्म विचारले आहेत, मिझोगॅमी, चेलोझोगॅमी, बरोबर. त्याच्यानंतर अडॅप्टेशन इन अॅनिमल प्लस आणि हायड्रोप्लस फ्लावर विथ एक्झाम्पल. एक्झाम्पल कशाच लक्षात ठेवायचे? फ्लावरचे एक्झाम्पल. कोणत्या फ्लावर असतात, म्हणजे अॅनिमल प्ली कोणत्या फ्लावर मध्ये होते किंवा कोणत्या प्लांट मध्ये अॅनिमल प्ली हे टाइप ऑफ पॉलिनेशन होतं, ही एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर 2024 मध्ये जर बघितलं आपण, 2024 मध्ये बघा, टाइप्स ऑफ पॉलिनेशन वर क्वेश्चन विचारलेले. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन, बघा, बॅक टू बॅक 2023 आणि 2024 दोन्ही वर्षाला सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन वर क्वेश्चन होता. त्याच्यानंतर ह्या टर्म विचारलेल्या होत्या बघा, 2024 मध्ये विचारलेल्या टर्म अपोमिक्सिस, पॉलिएम्ब्रियनी आणि पार्थिनोकार्पी. आता हे 2024 पर्यंत झाले. आता हे 2025 मध्ये, म्हणजे मागच्या वर्षीच विचारलेलं बघा, लेटेस्ट मध्ये विचारलेलं. मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर मध्ये बघा, टाइप्स ऑफ पॉलिनेशन वर क्वेश्चन आलेला होता. त्याच्यानंतर टर्म आल्या होत्या, कोणकोणत्या टर्म होत्या? सिफेनोगॅमी, मिझोगॅमी, प्रोगॅमी आणि चेलोझोगॅमी. ह्या टर्मवर पण क्वेश्चन विचारले होते गेल्या वर्षी. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन, 2 सेल स्टेज जी पोलन ग्रेनची असते ती स्टेज दाखवायची होती आणि त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं होतं. हे गेल्या वर्षी विचारलेले. ह्या 3 टॉपिक, म्हणजे 2 टॉपिक आणि ह्या काही टर्मवर गेल्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला चॅप्टर फर्स्ट मधले क्वेश्चन दिसतील. त्याच्यानंतर आता हे झाले 20 ते 25 पर्यंतच्या क्वेश्चन पेपर नुसार विचारलेले टॉपिक्स. पण आता एक्सपेक्टेड, म्हणजे परीक्षेला येण्यासारखे, परीक्षेला येण्यासारखे बघा, जर बघितलं आपण 2026 ला, तर बघा, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, कारण भरपूर रिपीट झालेला आहे, महत्वाचा बीट आहे. त्याच्यानंतर स्केच अँड लेबल अँजिओस्पर्मिक एम्ब्रिओ शाक, हा पण महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शनच्या मेथड झाल्या आहेत. आता ह्या पण भरपूर वेळेस विचार, 2-3 वेळेस विचारलेल्या मागच्या 4-5 वर्षात. त्याच्यानंतर स्केच अँड लेबल अॅनाट्रोपस वोल. अॅनाट्रोपस वोल जे आहे त्याचं स्ट्रक्चर काढून त्याला लेबलिंग देणे, हे करून जा. हे विचारलेलं नाही, पण विचारू शकतात, कारण महत्वाचा बीट वाटतो. त्याच्यानंतर बघा, टाइप्स ऑफ पॉलिनेशन विथ एक्झाम्पल अँड अडॅप्टेशन. पॉलिनेशनच्या टाइप्स नुसार त्या फ्लावर मध्ये कोणते अडॅप्टेशन झाले पाहिजे आणि कोणतं फ्लावर किंवा कोणतं प्लांट असतं कोणत्या टाइप मध्ये, ते एक्झाम्पल पाठ करून जा. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन, हे पण 2-3 वेळेस रिपीट झाले मागच्या 3-4 वर्षात. सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन आणि ह्या टर्म दरवर्षी 2020 ते 2025 पर्यंत जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यात बघा, ह्या टर्म पैकी कोणती कोणती टर्म विचारलेली आहे, म्हणजे ह्या डेफिनेशन. आता ह्या डेफिनेशन विचारतील किंवा ह्याच्यानुसार हे चेलोझोगॅमीचं जी कंडिशन असते, म्हणजे पोलन ट्यूबची एंट्री कुठून झाल्यानंतर ती चेलोझोगॅमी म्हणून त्या कंडिशन दाखवायच्या असतील, पण हे विचारलेलं बघा. स्पिनोगॅमी, चेलोझोगॅमी, प्रोगॅमी, मेझोगॅमी, त्याच्यानंतर अपोमिक्सिस, पॉलिएम्ब्रॉयनी आणि पार्थिनोकार्पी. आता तुम्ही हे एवढे टॉपिक जरी परफेक्ट केले तरी तुमचा चॅप्टर फर्स्ट परफेक्ट होतो. अजून तुम्हाला वाटलं तर गेल्या वर्षी जे विचारले, 2025 मध्ये जे विचारलेले टॉपिक आहेत तेवढे टॉपिक डिलीट करून टाका. का? कारण बॅक टू बॅक तेवढे विचारणार. कारण गेल्या वर्षी विचारलेले क्वेश्चन जे आहेत किंवा गेल्या वर्षी ज्या टॉपिक्सवर क्वेश्चन तयार झाले तेच ह्या वर्षी पण विचारतील असं होणार नाही. झाला तर एखादा क्वेश्चन रिपीट होतो, तसं होत नसतं. त्याच्यामुळे तुम्ही गेल्या वर्षी जे विचारले ते स्किप केले तरी चालतंय, पण नाही केले तरी काय हरकत नाही. जास्त टॉपिक कुठे व्हायलेत बघा ना, 1, 2, 3, 4, 5, 6 टॉपिक आणि ह्या काही डेफिनेशन, ह्या 6 टॉपिक करून जा आणि ह्या काही डेफिनेशन करून जा. झाला चॅप्टर फर्स्ट तुमचा परफेक्ट. 8 मार्काचं वेटेज आहे. एवढं जरी केलं तर तुम्ही ह्या चॅप्टर पास मधून 8 मार्क परफेक्ट घेऊ शकता.
8 मार्क्स मिळू शकतात. एवढे टॉपिक करून जा आणि ह्या काही डेफिनेशन म्हणजे टर्म करून जा. बस झालं एवढंच.